मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आज तुम्ही जे पेट्रोल गाडीत टाकतात त्यात 20% पर्यंत इथेनॉल मिसळलं आहे आणि काही लोकांनी या विरोधात कोर्टात धाव घेतली होती. म्हणाले की जुन्या गाड्यांचं नुकसान होतं, मायलेज कमी होतं, मग इथेनॉल मुक्त पेट्रोल तरी मिळू द्या. पण सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली आहे. इथेनॉल म्हणजे ऊस, मका, धान्य यापासून तयार होणारं जैव इंधन. भारत वर्षाला लाखो कोटी रुपयांचं कच्चं तेल आयात करतो. इथेनॉल मिश्रणामुळे आयात बिल कमी होतं, शेतकऱ्यांना ऊसाला बाजारभाव मिळतो, प्रदूषण थोडं कमी होतं. सरकारचं लक्ष आहे की 2030 पर्यंत 20% मिश्रण. 2023 पूर्वी बनवलेल्या गाड्या इथेनॉलच्या 20 पेट्रोलसाठी डिझाईन केल्या नाहीत. यामुळे इंजिनाचं आयुष्य कमी होतं, मायलेज 5 ते 6% घटतं, देखभाल खर्च वाढतो. तुमच्या मते पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणं खरंच देशासाठी फायदेशीर आहे का, की ग्राहकांवर आणि जुन्या वाहनधारकांवर जास्त भार टाकतोय? भारताला तेल आयात कमी करायचं आहे, पर्यावरण वाचवायचं आहे आणि शेतकऱ्यांना आधार द्यायचा आहे. म्हणूनच सरकार इथेनॉल मिश्रणावर ठाम आहे. पण त्याच वेळी जुन्या वाहनधारकांच्या समस्या, मायलेजचा प्रश्न आणि उसावर अवलंबून राहण्याची जोखीम हे दुर्लक्ष करता येणार नाही. शेवटी ही लढाई आहे शाश्वत पर्यावरणीय धोरण आणि ग्राहकांना तातडीचा खर्च यामध्ये समतोल साधण्यासाठी. धन्यवाद.